नमस्कार शेतकरी मित्रांनो, महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी सर्वात मोठी घोषणा आज देवेंद्र फडणवीस यांनी अर्थसंकल्पात मांडली आहे व घोषणा केलेली आहे की 2 लाखापर्यंत सर्व शेतकऱ्यांना कर्जमाफी होणार आहे। पण ज्यावेळेस घोषणा करताना काही आमदारांनी आवाज उठवला, आता तो समर्थनात उठवला का कसा उठवला याबद्दल समितीमार्फत कळेलच। पण घोषणा करताना फडणवीसांनी पात्र शेतकरी असा शब्द वापरल्याने आता यावरती पात्र कोण ठरणार आहे यावरती चर्चा रंगलेली आहे। आणि जे शेतकरी नियमित आपले कर्ज भरत असतात अशा शेतकऱ्यांना सुद्धा प्रोत्साहनपद 50,000 रुपये दिले जाणार आहेत। 30 सप्टेंबर 2025 पर्यंत ज्या शेतकऱ्यांनी कर्ज घेतलेले आहेत अशा शेतकऱ्यांना 2 लाखापर्यंत कर्ज माफ होणार आहे, अशी घोषणा देवेंद्र फडणवीस यांनी केलेली आहे। आता 2017 मध्ये ज्यावेळेस देवेंद्र फडणवीस यांनी पहिल्या वेळेस कर्जमाफी केलेली होती त्यावेळेस देवेंद्र फडणवीस यांनी 1.5 लाखापर्यंत कर्जमाफी केलेली होती व त्यामध्ये ऑनलाईन पद्धतीने शेतकऱ्यांकडून अर्जसुद्धा भरण्यात आलेले होते, जेणेकरून जे शेतकरी योग्य आहेत त्याशा शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्यात आलेली होती व बोगस कोणी फायदा घेणार नाही याची सुद्धा त्यावेळेस काळजी घेण्यात आलेली होती। तसेच आमदार, खासदार व उत्पन्न ज्याचे जास्त असेल असे शेतकरीसुद्धा यामधून वगळण्यात आलेले होते। ज्या शेतकऱ्यांचे उत्पन्न जास्त आहे, ज्या शेतकऱ्यांकडे जमीन जास्त आहे व जो आमदार आहे, खासदार आहे अशा शेतकऱ्यांना हा लाभ मिळालेला नव्हता। आता 30 सप्टेंबर 2025 पासून ज्या शेतकऱ्यांनी कर्ज घेतलेले आहे व आजच अर्थसंकल्पात जी घोषणा करण्यात आलेली आहे, आता यामध्ये कोणते शेतकरी पात्र ठरतात ते पाहणे महत्त्वाचे आहे। आता त्यामध्ये कोणती अटी व शर्ती दिल्या जातात, उत्पन्नाची व शेती जमिनीची शर्ती दिल्या जाते का ते पाहणे महत्त्वाचे आहे। याशिवाय आर्थिक परिस्थिती यावरती सुद्धा शर्त दिल्या जाते का ते सुद्धा पाहणे गरजेचे आहे। त्याशिवाय यामध्ये कोणते पीक कर्ज घेतलेले शेतकरी पात्र ठरतात हे सुद्धा पाहणे गरजेचे आहे। यावर बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नेमकं काय म्हणाले ते आपण आता बघूया। आम्ही राज्यातील शेतकऱ्यांसाठी कर्जमाफी योजना राबविण्याचे आश्वासन दिले होते, त्याकरिता समिती गठीत केली आहे। राज्यातील 30 सप्टेंबर 2025 रोजी पीक कर्ज थकीत असणाऱ्या पात्र शेतकऱ्यांना 2 लाख रुपयापर्यंत कर्जमाफी देणारी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमाफी योजना मी आज जाहीर करीत आहे। नानाभाऊ, राज्यातील 30 सप्टेंबर 2025 रोजी पीक कर्ज थकीत असणाऱ्या पात्र शेतकऱ्यांना 2 लाख रुपयापर्यंत कर्जमाफी देणारी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमाफी योजना मी आज जाहीर करत आहे। जे शेतकरी तुम्ही पण जाहीर केले तर पात्रच म्हटलं होतं, पात्रच म्हणावं लागतं, अपात्राला देता येत नाही। ऐका पुढे, अजून संपलं नाही आहे। अरे अजून संपलं नाही, थांबा रे बाबा, शांत बसा, शांत बसा। जे शेतकरी कर्ज घेऊन नियमित परतफेड करतात अशा शेतकऱ्यांना प्रोत्साहन देण्याच्या हेतूने नियमित कर्ज परतफेड केलेली असल्यास अशा पात्र शेतकऱ्यांना 50,000 रुपयापर्यंत प्रोत्साहनपर लाभ देण्यात येईल। कर्जमाफी तसेच प्रोत्साहनपर लाभ देण्याबरोबर कोकणाला हे जास्त महत्त्वाचं आहे, कारण कोकणातले लोक सगळे कर्ज परत करतात। कर्जमाफी तसेच प्रोत्साहनपर लाभ देण्याबरोबरच राज्यातील बँकिंग यंत्रणा सक्षम असावी यासाठी तर अशा प्रकारे 30 सप्टेंबर 2025 पर्यंतची 2 लाखापर्यंतची पीक कर्ज माफ केली जाणार याची घोषणा करण्यात आलेली आहे। आता यामध्ये कोणते शेतकरी पात्र ठरणार आहे ते महत्त्वाची माहिती आपल्याला समितीकडून मिळेलच। तर हा एक महत्त्वपूर्ण व्हिडिओ होता। व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा। चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा। धन्यवाद।